तर भास्कर जाधव यांना विरोधी पक्षनेता करतील असं वाटत नाही असं उदय सामंत म्हणतात। भास्कर जाधव यांच्या नावाने केवळ पत्र दिलं गेलंय असंही सामंतांनी म्हटलंय। विरोधी पक्षनेता करायची वेळ आल्यावर जाधवांना करतील असं वाटत नाही असं सामंत म्हणतायत। तर सरकारने स्वतःचं काम आधी करावं असं पलटवार भास्कर जाधवांनी केलाय। सरकारने आधी विरोधी पक्षनेते पदाच्या निवडीचा कार्यक्रम लावावा असंही जाधव म्हणतायत। आपल्याला आठवत असेल बघा, मी याच्यावर एक वक्तव्य असं केलं होतं की भास्कर जाधव साहेब हे एक आक्रमक नेते आहेत। अतिशय विधान परिषदेचा त्यांना अनुभव दांडगा आहे आणि अशा आक्रमक नेत्याला शांत करण्यासाठी युबीटीनं फक्त पत्र देऊन ठेवलंय की विरोधी पक्षनेता त्यांना करावं, पण ज्यावेळी खऱ्या अर्थानं करण्याची ज्यावेळी विरोधी पक्षनेता वेळ येईल त्यावेळी ते त्यांना करतील असं मला वाटत नाही। ती वेळ पडल्यास माझं नाव घेणं की न घेणं, परंतु सरकारनं स्वतःचं काम तर करावं, विरोधी पक्षनेतेपदाची निवड तर लावावी। त्यामुळं उद्धव साहेब माझं नाव घेतील की अन्य कोणाचं नाव घेतील तो आमचा अंतर्गत प्रश्न आहे। त्यावेळेला त्या संदर्भामध्ये आपण भाष्य करू, परंतु सरकारनं पहिल्यांदा विरोधी पक्षनेतेपदाच्या निवडीचा कार्यक्रम लावला पाहिजे, त्यानंतर त्यावर भाष्य करणं उचित होईल। बघूयात पुढची बातमी। नागपूरच्या शासकीय आयटीआयचं नामांतर केलं जाणार आहे। शासकीय आयटीआयला आता श्री संत जगनाडे महाराजांचं नाव देण्यात येणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते आज नामांतर केलं जाईल। कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांची प्रमुख उपस्थिती या ठिकाणी असेल। तर तुकडाबंदी कायद्यातील सुधारणेसाठी आज विधेयक मांडलं जाणार आहे। विधिमंडळाच्या पटलावरती विधेयक मांडलं जाणार आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे विधेयक मांडणार असल्याचं कळतंय। उद्यापासून विधेयकावरती चर्चा होण्याचीही शक्यता आहे। आणि त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या सरकार पुढे कशा मांडायच्या? महायुती सरकारने 1 वर्षाचा कालावधी उत्तमरित्या पार पाडला आणि प्राधान्यक्रमाने जे काही विषय होते त्याच्यामध्ये कष्टकरी कामगार शेतकरी आणि आमच्या महिला भगिनींसाठी विशेष प्रयत्न केले। याच्यामध्ये आपण पाहतोय गेल्या वर्षभरामध्ये विरोधक हा प्रचंड संभ्रम अवस्थेमध्ये की विरोधकाला एकमेकांबरोबर ताळमेळ नसल्यामुळे प्रत्येकाची वक्तव्य वेगवेगळी आहे। त्याच्यामुळं विरोधकांनी आधी एकत्र बसून चर्चा करावी, आपल्याला काय बोलायचंय काय सांगायचंय हे त्यांनी मांडावं असं मला वाटतं। त्यांचा संभ्रम मोठ्या प्रमाणात तो महाराष्ट्र पाहतोय। आज अधिवेशनाच्या पहिल्या दिवसामध्येच गेली 4 वर्ष राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष म्हणून या अधिवेशनाच्या दरम्यानच पहिल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी अशा 2 दिवस राज्य महिला आयोगाचा कार्यक्रम असतो। आजचा कार्यक्रम देखील मोठ्या स्वरूपात आहे। यामध्ये वर्षभरामध्ये आमच्या आयोगाच्या वतीनं महाराष्ट्र शासनाला ज्या शिफारशी केल्या जातात त्या अंधश्रद्धा निर्मूलनाच्या संदर्भातल्या आहेत, आयसी कमिटीच्या संदर्भातल्या आहेत, कायद्यांमधला तरतुदी आहे, सायबरच्या सुरक्षा संदर्भात आहेत आणि या वर्षभराच्या शिफारशी ह्याच्यामध्ये जे काही बदल केले जातात कायद्यात तर ते आम्ही मांडत असतो आणि मला समाधान वाटतं। हे आमचं 4थं वर्ष आहे। आज सीएम दोन्ही डीसीएमच्या उपस्थितीमध्ये आमच्या दोन्ही मंत्री महोदय सभापती विधान परिषदेत विधानसभेचे सभापती यांच्या उपस्थितीमध्ये आज हा कार्यक्रम 3 वाजता पार पडतोय। त्याच्यामध्ये आम्ही महिला सुरक्षेच्या संदर्भात नव्याने आले कडक कायदे आणि बीएनएसच्या अंतर्गत ज्या काही कायद्यांमध्ये दुरुस्ती केली आहे ते कायद्यांची अंमलबजावणी आणि त्याच्या संदर्भातला जनजागृती असा एकंदर आज आमचा कार्यक्रम आहे। आम्ही महिला सुरक्षेसाठी कटिबद्ध आहोत, पण अजूनही कुठे कुठे विकृती डोकंवर काढत असते। काही विकृत मानसिकता समाजामध्ये आहे, ती टेचून काढण्यासाठी निश्चितपणाने अजून काम करावं लागणार आहे आणि ते आम्ही सगळेजण आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने निश्चितपणाने करू। पालघरमध्ये तुम्ही महिला अत्याचाराचा विषय काढला, पालघरमध्ये पण अशीच एक घटना घडली, एक महिला तक्रार द्यायला गेली आणि तिच्यावरच अत्याचार झाल्याची माहिती समोर येते। किती दुर्दैवी आहे सगळं महाराष्ट्रासाठी आणि महिला आयोगाची नेमकी याबद्दलची भूमिका आता काय असेल? मला आता तुमच्याकडून ही बातमी समजते, मी ती बातमीची सविस्तर माहिती घेते। असं जर झालेलं असेल तर संबंधित व्यक्तीवरती कडक कारवाई तर होईलच आणि या संदर्भात मी स्वतः पाठपुरावा करेन। रोहित पवार आणि अजित पवार यांचा एकत्र नृत्याचा जो व्हिडिओ आहे तो सुद्धा आता सर्वत्र समाज माध्यमांवर व्हायरल होतोय। राम शिंदे म्हणतायत की त्यांच्या या नृत्याचा मी 2014 सालीच बळी पडलो होतो।
मला असं वाटतं राम शिंदेच आपल्याला याच्या संदर्भात सविस्तर माहिती देतील आणि ते जास्त स्पष्टीकरण देऊन आपल्याला ह्याच्या संदर्भातले विधान करू शकतील. नक्कीच. कालच्या पत्रकार परिषदेमध्ये अजितदादा दिसले नाही, त्यामुळे बरीचशी चर्चा रंगली आणि मुंडवा जमीन घोटाळा प्रकरणामध्ये पण त्यांच्यावर ज्या पद्धतीने आरोप होत आहेत, पार्थ पवार यांच्यावर पण आरोप होत आहेत, तर कुठेतरी हा मुद्दा आता अधिवेशनामध्ये पण विरोधक लावून धरतील असं बोललं जात आहे. याला उत्तर नेमकं सरकारकडून कसं दिलं जाईल? आपल्याला कल्पना आहे, आदरणीय दादांच्या घरामध्ये कार्यक्रम होता आणि याच्यामुळे निश्चितपणाने त्या कार्यक्रमामुळे ते उपस्थित राहिले, म्हणजे मुलाचंच लग्न होतं. पण एकंदर या मुंडव्या जमिनी प्रकरणी यापूर्वी मी सविस्तर माहिती दिलेली आहे, पण आपण परत एकदा थोड्या वेळात बोलू. ताई, आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर आपण पाहतो आपली भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे आणि अजितदादा मुलाच्या लग्नात होते, त्यामुळे पत्रकार परिषदेला येऊ शकले नाही अशी सुद्धा माहिती देत आहेत आणि महिला अत्याचाराच्या विरोधात आता महिला आयोग नेमकी काय भूमिका